हाय यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा ताईंचं स्वागत. तर आपल्याला छान असं लोणचं बनवायचं आहे. तर लोणच्यासाठी काय काय घेतलेलं आहे आपण, कैरीच्या फोडी इथं घेतलेल्या आहे आणि सुंदर घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लोणच्याच्या फोडी कशा केलेल्या आहे आपण. आणि कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आपल्याला छान असं तापायला. तर गॅस चालू करून घेतला आहे आपण आणि कढईमध्ये ठेवलं आहे तेल तापायला. आणि आता बाकीचं साहित्य तुम्ही बघू शकता. मिक्सरच्या भांड्याची सुद्धा आपल्याला गरज आहे, कारण बऱ्यापैकी छान असं मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर गॅस केलेला आहे मी फुल आणि चला तुम्हाला जवळून दाखवते की आपण डिशांमध्ये काय काय घेतलेलं आहे. तर आपल्या डिशांमध्ये छान अशी सगळं जे साहित्य लागणार आहे ते इथं मांडून घेतलेलं आहे. 5 डिशा पुढे आणि 5 डिशा मागे असे 10 डिशमध्ये आपण 10 प्रकारचे साहित्य घेतलेले आहे. थोडंसं काही एक्स्ट्रा आहे अजून, एका डिशमध्ये 4 प्रकार ठेवलेले आहे आपण. तर चला बघूया आपण काय काय ठेवलेले आहे. बघा इथं छान अशी कैरीची फोड केलेली आहे आणि थोडंसं जरा बऱ्यापैकी पिकलेली अशी कैरी होती. तर चला म्हटलं मला तिचंच लोणचं बनवायचं होतं, तर ते पण छान लागतं खायला. बघूया आपण किती दिवस टिकतं आहे. तर इथे छान असं गूळ घेतलेला आहे, मेथी दाणे घेतलेले आहे, छान अशी मोहरी घेतलेली आहे आपण आणि छान बडीशेप घेतलेली आहे. कच्चं घेतलेलं आहे आपण, सगळं भाजलेलं वगैरे काहीच नाही आहे. तर मग इथं बघताय तुम्ही छान अशी मस्त काळी मिरीसुद्धा आपण घेतलेली आहे, मोहरी आहे. तर मोहरीला मी कढईत भाजले पण तुम्हाला काही दाखवलं नाही मी. आणि लवंगा घेतलेल्या आहे, चवीनुसारच घ्यायचे सगळं साहित्य आपल्याला. इथं घेतलेली हळद, इथं घेतलेला हिंग, इथं घेतलं जिरं आणि मीठ आपण आधीसुद्धा फोडणीला टाकलेलं आहे. पण आता थोडंसं टाकूया म्हटलं पुन्हा वरतून थोडंसं, मग मी इथं घेतलं आहे. आणि इथं आहे ना, तर मिरची जी दळून आणली ना तिचा थोडासा वरचा भुगा होता जाडपैकी, आणि ही बारीक बुकटीची मागच्या वर्षीची जुनी मिरची पण टाकूया आपण लोणच्याला. चला तर मी काय अर्धाच किलोचं लोणचं करते, 3च कैऱ्या बसलेल्या होत्या त्याच्यामध्ये आणि काही एखादा महिना टिकला भरपूर आहे आपल्याला असं. आणि इथं घेतलेलं आपण लाल तिखट, काळी मिरी पण घेतलेली आपण. काळी मिरी लागणारच चवीसाठी. आणि छान अशी बडीशेपसुद्धा आपण घेतलेली आहे आणि लसूणसुद्धा असं छान सोललेलं आहे. बघा मस्त लसूण घेतलेलं आहे. खूप नाही मटेरियल टाकायचं, अर्धा किलोच्या मापाचं बरोबर आहे सगळं. तुम्हाला पाहिजे तुम्ही कमी जास्त करू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर मला ना थोडा खार जास्त पाहिजे, तर मटेरियल मी थोडं जास्त घेतलं याच्यामध्ये, कारण सगळं मी मिक्सरला थोडं थोडं बारीक करणार आहे. फक्त लसूण आणि आपलं लाल तिखट वगैरे काही टाकायचं नाही, गूळ नाही टाकायचं आहे. ते कच्चंच आपण अख्खी लसूण टाकणार आहे. आणि इथं घेतलेलं आहे छान अशा कैरीच्या फोडी. तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपलं मटेरियल, सुंदर असं मटेरियल मी इथं घेतलेलं आहे यूट्यूब फॅमिली. तर आज काय बनवायचं आहे, छान असं कैरीचं मऊ लुसलुशीत छान असं आंबट चिंबट लोणचं आपल्याला बनवायचं आहे. तर चला अर्धा किलोची कैरी आपण कट करून घेतलेली, सगळं घेतलेलं आहे. आणि कैरीच्या फोडीमध्ये मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. आता इथं ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मोहरी बारीक केली का मिक्सरमध्ये पटकन टाकून घ्यायची. तर भाजलेली मोहरी थोडी भाजून घ्यायची, खूप जास्त नाही भाजायची, बऱ्यापैकी भाजायची आपल्याला. तर आपण घेतलेली छान अशी मोहरी इथं भाजून आणि त्याची केलेली भुकटी आणि त्याला टाकलेले आपण ताटामध्ये. तर आता याला इथं ताटात टाकून घेतलं की बाकीचं मटेरियलसुद्धा आपल्याला पटापट बारीक करायचे. तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये काळी मिरी, बडीशेप आणि राहिलेली पुन्हा एकदा अजून काळी मिरी टाकून घेऊ आपण. मेथी दाणा आहे छान असा मस्त, तो पण टाकून घेतलेले आहे. लवंगा टाकलेलं आहे, थोडं जाडं बारीक करायचं आणि ताटात काढून घ्यायचं पटापटा. आणि मग पुन्हा आता याला काढून घेतला, त्याच्यानंतर गूळ टाकून घ्यायचं आहे. आपल्याकडे लसूण आहे, सोललेला लसूण टाकायचं आहे आपल्याला, लाल मिरची टाकायची आणि बारीकवाली पण टाकायची आणि जाडवाली पण टाकायची. आणि हळद आहे, हिंग आहे, मस्त मीठ आणि थोडीशी जिरे आहे. जिरं खूप नाही टाकायचं आहे आपल्याला, कारण जिऱ्याला आहे ना चव वेगळी असते, तर नको म्हटलं पुन्हा येवायला. आणि कडकडीत असं तेल गरम केलेलं होतं, थोडं थंड होऊन दिलं मी आणि मग घेतलेलं याच्यामध्ये टाकायला. तर निम्मं तेल आहे ना तर टाकायचं आहे, निम्मं पुन्हा मला गरम करायचं आहे. तर मी इथं थोडं कढईने अजून टाकून घेते थोडंसं. आणि ते कढईने टाकून झालं आहे की पुन्हा एकदा आपलं थोडं राहिलेलं गरम करायचं गॅसवरती. ते गरम करायला ठेवेल आणि पुन्हा कडकडीत मग ते थोडं जास्त तापूया आपण आणि मग टाकायचं. अर्ध्या ह्याच्यात असं टाकून घेतलेलं आहे आपण. आणि लोणचं झालं की नक्कीच तुम्हाला रेसिपी छानच आवडणार आहे. तर गॅसवर ठेवली आपण कढई आणि गॅस करते मी चालू आता इथून. आता राहिलेलं जे आहे ते छान असं काय करायचं आपल्याला, काढून घ्यायचं, तोपर्यंत आपलं बाकीचं तेल गरम होतं आहे. तर चला किती सुंदर रंग आणि इतका सुंदर वास येतो आहे बघा. आता हे मसाला आहे ना टेस्टीच बनणार आहे आपलं छान असं. तर काय काय टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे, आता पुन्हा काय सांगत नाही मी. तर चला मस्त कलर दिसतो आहे छान असा. आणि नक्कीच आपली रेसिपी पूर्ण पाहिजे ताईने यूट्यूब फॅमिलीने कुठेही जायचं नाही. रंग कलर वगैरे कसा वाटला आहे त्याचीसुद्धा छान अशी एक हेच असते मस्त खाण्याची पण टेस्ट आपल्याला कळते की नाही, कलर छान आला म्हणजे रंग छान आहे, लोणचं खायला पण छान आहे. तर मीठ आणि हिंग नेहमी टाकायचं, कारण मिठाने ना लोणचं आवडलं जातं, हिंगाने पण ना चविष्ट असं छान लागतं, टिकतं लोणचं बरेच दिवस.
आणि लसूण या सगळ्या आवश्यकच वस्तू सगळ्या लोणच्यासाठी ज्या आपण घेतल्या त्या. मेथीदाणे तुम्हाला नसेल पाहिजे तर अगदी कमी टाका कळत नकळत. तर मेथीदाणा मी टाकलेला होता भरपूर. आता ही तेलही गरम झाले आणि पुन्हा एकदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि खिडकीतून भरपूर हवा येते त्याच्यामुळे ना असं मला काय वाटलं होतं थोडंसं कडकच टाकूया जरा, कारण त्याच्यामध्ये ना कच्चं टाकलेलं आहे. तर बडीशोप कच्ची, लवंगा कच्च्या आहे, आपल्याकडं काळी मिरी पण तरी कच्चीच आहे. तर थोडंसं त्याला गरमपणा लागला की छान असं फुलतं मटेरियल आपलं चांगलं. तर लसूणसुद्धा कच्चा आहे म्हटलं चला, आणि गुळालासुद्धा बऱ्यापैकी छान असा आधार होईल म्हणून मग मी काय केलं छान असं मटेरियल मस्त घेतलं आहे काढून. आता काय करायचं आपल्याला आता तर छान असं पुन्हा लोणच्याच्या फोडी ना त्याच्यात टाकायच्या. पण आपण 1-2 मिनटं ठेवते मी आणि नंतर मग लोणच्याच्या फोडी टाकायला घेणार आहे. कलर तर इतका पॉश दिसू राहिला बघा, किती सुंदर कलर दिसतो आहे, अगदी छान टकाटक. तर वरतून थोडं मी ना लाल तिखट टाकते, कारण मला थोडा कलर कमी वाटतो आहे. म्हटलं थोडं लाल तिखट टाकलं की रंगही छान येईल. आणि आत्ताचं नवीन वर्षाचं आहे आपलं, लाल तिखट आत्ता केलेलं आहे मी. याला अजून वापरायला पण नाही काढलं आहे मी, पण लोणच्यालाच उद्घाटन केलं आहे त्याचं. पण चला काही हरकत नाही, मस्त असं लोणच्याचा खार सुंदर अशा पद्धतीने आपल्याकडे तयार झालेला आहे. तर दिसतोय तुम्हाला कलर आणि छान अशी रंगसंगती बघा, किती गोड आहे. येलो आहे, रेड आहे, छान असा रंग आलेला आहे. छान लोणच्याला वास इतका खमंग येऊ राहिला मस्त. आणि अजून आपल्याला टाकायची लोणच्याची फोड. तर चला यूट्यूब फॅमिली, आजचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं आहे नक्कीच मला लोणच्याचा खार, लोणच्याची फोडी, लोणच्याचा रंग कमेंट करून आपल्या ताई सांगणार, यूट्यूब फॅमिली सांगणार. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघत राहणार. तोपर्यंत आता मी आपल्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन भेटते. अशाच नवीन रेसिपी बघत राहा आणि मी पुन्हा तुमच्यासोबत लाईव्ह संध्याकाळी येणारच आहे. तर चला यूट्यूब फॅमिली कमेंट करून नक्कीच सांगा की आपलं लोणचं कसं झालं आहे. चला यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा बाय बाय.